पवित्र श्रावण महिना आहे. श्रावण महिन्यामध्ये सगळ्यांचा आवडता सण नागपंचमीचा सण श्रावण महिन्यात येतो. त्याचबरोबर बहिणींचा लाडका सण बैलपोळा, रक्षाबंधन सणही त्याच महिन्यामध्ये येतो. त्याचबरोबर भगवान गोपाल कृष्णांची जयंती म्हणजे कृष्णाष्टमी सुद्धा याच पवित्र श्रावण महिन्यामध्ये येते. आणि दुग्ध शर्करा योग ज्या दिवशी भगवान गोपाल कृष्णाचा प्रकट दिन असतो त्याच दिवशी माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबा यांची सुद्धा जयंती त्याच दिवशी असते. सद्भाग्य या वर्षी असं आहे की ज्ञानोबा यांच्या जन्माचं हे 750वं वर्ष सध्या चालू आहे. आणि खऱ्या अर्थाने शासनाला आपण द्यावे तितके धन्यवाद थोडे आहेत. कारण की आजपासून सर्व शाळांमध्ये असा एक GR काढला आहे की प्रत्येक शाळेमध्ये पसायदान म्हटलं जावं. खऱ्या अर्थाने स्तुत्य उपक्रम हा सर्व शाळांमध्ये आजपासून सुरू झालेला आहे. उद्या ज्ञानोबा यांची सुद्धा जयंती आहे, 750वी जयंती आहे. त्याच प्रित्यर्थ ज्ञानेश्वर महाराज संस्थान श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी ज्ञानोबा यांच्या मंदिरावरती 11 किलो सोन्याचा कळस खऱ्या अर्थाने माऊलींच्या मंदिरावरती विराजमान होतोय. त्याचबरोबर सर्व पुरुष मंडळींचा शेतकऱ्यांचा आवडता सण सुद्धा याच महिन्यात येतो. कोणता हो? बैलपोळा. तो सुद्धा याच महिन्यात आहे. आणि एवढंच नव्हे तर भारत देश सुद्धा स्वतंत्र झाला तो सुद्धा याच श्रावण महिन्यामध्ये. असा पवित्र असणारा श्रावण महिना चालू आहे. त्याच श्रावण महिन्याचं औचित्य साधून पंचमी ते द्वादशी या पर्व काळावर आपल्या हनुमंतरायांच्या या दरबारामध्ये या 16 खांबी मंडपामध्ये सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये जी काही आपल्याला वेळ मिळालेला आहे, येताना थोडासा उशीर झाला कारण की बारागाव नांदूर या ठिकाणी 4 ते 6 कीर्तन सेवा होती. येता येता उशीर झाला. सोळभरे पाटलांकडे आम्ही गेलो आणि आम्हाला माहितीच झालं नाही की पंचपदी चालू झाली म्हणून. मी त्यांना म्हटलं आता सुरू करायला लावा, तर त्यावेळेस तुम्ही म्हटले पंचपदी झाली आमची, म्हणून जरा येताना उशीर झाला. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कीर्तनकार किती जरी उशिरा आला तरी त्यानं वेळेत संपवलं पाहिजे या मताचा मी आहे. त्यामुळे तुमच्या वेळेवर अतिक्रमण करणार नाही. आणि त्याचबरोबर महिपती महाराजांचा 235वा पुण्यतिथी सोहळा श्री क्षेत्र ताहराबादला आजपासून सुरू झालेला आहे. त्या ठिकाणी मी थांबणार होतो, आज येणार नव्हतो, पण आमच्या नावाने बोंबाबोंब इथं झाली असती म्हणून त्यामुळं येणं भाग पडलं. कारण की आपल्या घरी शुभ कार्य चालू आहे आणि मग आपण बाहेर फिरायचं ते योग्य नाही. परंतु मग जिला शब्द खऱ्या अर्थाने पाळावा लागतो या न्यायाप्रमाणे खऱ्या अर्थाने संतांच्या वचनाप्रमाणे आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने या न्यायाप्रमाणे आज आपल्या समोर उपस्थित आहे. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा अतिशय गोड अभंग आपण आज सेवेकरता निवडला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये भगवंताशी संवाद करताय. खऱ्या अर्थाने माणूस हा संवादशील प्राणी आहे आणि माणसाला खऱ्या अर्थाने कुणाशी ना कुणाशी तरी संवाद करायला निश्चित आवडत असतो. माणूस कधीही एकटा बसू शकत नाही. एकटा माणूस जास्त वेळ बसला तर यदा कदाचित त्याला वेळ लागण्याची शक्यता असते. माणसाने कधीतरी कुणाच्या जवळ तरी माणसाचं सुख सांगितलं पाहिजे किंवा दुःख सांगितलं पाहिजे. परंतु समाज असा आहे की समाजाजवळ जर आपण स्वतःचं सुख सांगत बसलो तर समाज आपल्याला खऱ्या अर्थाने हलक्यात घेत असतो. लोकाला आपली ती चेष्टाच वाटत असते. किंवा आपण समाजाला आपलं दुःख सांगितलं तर तो समाज आपलं दुःख हे रडून ऐकत असतो, दुसऱ्याला हसून खऱ्या अर्थाने सांगत असतो. म्हणून आपला संवाद खऱ्या अर्थाने लोकांशी न करता खऱ्या अर्थाने देवाशी संवाद झाला पाहिजे किंवा स्वतःच्या मनाशी संवाद झाला पाहिजे. विठाला पण तो मनाशी संवाद होत असताना किंवा देवाशी संवाद होत असताना माणसाने खऱ्या अर्थाने एकांतात जावं लागतं. समाजामध्ये माणूस बसल्यानंतर त्याची साधना खऱ्या अर्थाने होत नाही या मी प्रांजळ मताचा आहे. समाजामध्ये गेल्यानंतर माणसाची साधना होते पण ती फक्त दिखाव्यासाठी असते. आम्ही एवढं केलं, आम्ही तेवढं केलं, आम्ही एवढं योग केला, एवढं दान केलं, एवढ्या साधना केल्या. महाराज म्हणतात योग याग विधी येणे नोहे सिद्धी. खऱ्या अर्थाने त्याने सिद्धी तर वाढत नाही, उलट त्याच्याबद्दल दंभ वाढत चालतो. आणि दंभ त्याला म्हणतात जी गोष्ट आपल्याकडे नाही ती गोष्ट दाखवणं. समजा मी माझ्या ज्या पद्धतीचा स्वभाव नाही पण त्या पद्धतीचा स्वभाव मी समाजामध्ये दाखवून याला काय म्हणतात? दंभ. आणि हा दंभ खऱ्या अर्थाने महापाप आहे.
दंभ करणं हा महापाप आहे, आसुरी संपदा आहे. भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात, दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच. दंभ करणं खऱ्या अर्थाने माणसाच्या जीवनामध्ये घातक आहे. म्हणून माणसाने खऱ्या अर्थाने स्वतःशी संवाद जर करायचा असेल तर परमार्थ सुद्धा एकट्यामध्ये त्याचा घडला पाहिजे. माणूस बाहेर किती करतो याला किंमत नाही, एकटा बसल्यानंतर त्याचा स्वभाव कसा आहे हे माणसाला खऱ्या अर्थाने माहिती असतं. आपल्या इतकं प्रामाणिक, आपल्या इतकं स्वतःची ज्ञान अन्य कुणालाही नसतं. लक्षात घ्या, जोपर्यंत माणूस एकटा असतो तोपर्यंतच तो माणूस सैतान आहे की चांगला आहे हे ज्याचं त्याला कळत असतं. कधीतरी माणसाने स्वतःला एखाद्या खोलीमध्ये कोंडून घेतलं पाहिजे, बंद करून खऱ्या अर्थाने थोडंफार बसलं पाहिजे. मग त्यावेळेस आपल्या मनाचा स्वभाव आपल्याला कळतो, आपण महंत आहोत की जनत आहोत. म्हणून विठाला या बाकीच्या सगळ्या उपाधी आहेत. सगळ्या समाज जोपर्यंत तुम्ही चांगलं बोलता, गोड बोलता, तोपर्यंत महंत म्हणणार, मठाधिपती म्हणणार. तोपर्यंत एकदा की तुम्ही समाजाशी थोडे वाईट व्हा, लोक तुम्हाला काहीच म्हणत नाही. जोपर्यंत आपण समाजाचा अभिमान जोपासतोय, पोचतोय किंवा त्यांच्या दुर्गुणांवरती पत्थर घालतोय किंवा त्याच्यावरती पडदा टाकतोय, समाजाला साधू असा पाहिजे जो त्यांचे दोष झाकेल असा. खरं बोलणारा माणूस समाजाला सध्या नकोय. आम्ही बोलू द्या बरं खरं, उद्या लोक आमच्या तोंडावर घोडा लावून झाल्याशिवाय राहणार. विठाला विठाला यासाठी माणसाने खऱ्या अर्थाने एकांतात बसलं पाहिजे. तुकोबरायांनी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये ती साधना केली. सुखे रुचे एकांतात वास, सुखे रुचे एकांतात वास. नाही गुण दोष, नाही गुण दोष अंगाये. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. एकांतात गेल्यावर काय हो, हरिकथा भोजन परवडी विस्तार. करुणी प्रकार सेवू रुचे, तुका मने होय मनाशी संवाद. या ठिकाणी माझा मुद्दा आहे. महाराज म्हणतात तुका मने होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. पण हे कधी घडेल? लोकात बसल्यावर. लोकात बसल्यानंतर फक्त आपला एकच छंद आहे, याचं उकर त्याचं उकर, याचं असं झालं त्याचं तसं झालं. बाबा अनेकांचे कानी गुणदोष मना नानी. समाजामध्ये गेल्यानंतर माणसाला फक्त तेवढंच उद्योग असतो, अमकाचं फलानं झालं, तमक्याचं बिस्तानं झालं, याची पोरगी त्याच्या संग पळाली. कोणासोबत का जाईना, तू नीट बस शांत. माणूस जोपर्यंत एकांतात बसत नाही, तुकोबरायांना सुद्धा तीच घटना खऱ्या अर्थाने खटकली. प्रत्येक साधूच्या जीवनामध्ये आपण जर पाहायला गेलो तर काही ना काहीतरी एक विलक्षण कृती त्यांच्या जीवनामध्ये घडते. त्याला आपण शुद्ध मराठीमध्ये गुरुजी टर्निंग पॉइंट म्हणतो. शुद्ध मराठीत काय म्हणतो? टर्निंग पॉइंट म्हणतो मराठी. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये तो टर्निंग पॉइंट ठरला. प्रकार असा झाला, महिपती महाराज वर्णन करतात. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, श्री एक अन्न करता मिली. दुष्काळ पडला, अन्नाविन सर्व सृष्टी त्राही त्राही करायला लागली. पशु पक्ष्यांना चारा राहिला नाही खाण्यासाठी. पाणी पिऊन फक्त समाज जीवन जगत होता. काळ असा गेला, पाऊसही पडला नाही.
पाणी सुद्धा राहिलं नाही. पूर्वीच्या काळात धरणं नव्हती, त्यामुळे पाण्याचाही प्रश्न नाही. इतका प्रकार घडला, दुष्काळ पडला. त्यातल्या त्यात दुष्काळ पडला. दुष्काळामध्ये जेवढं काही धन होतं, संपत्ती होती, सगळीच्या सगळी नष्ट झाली. एवढ्यावर परिस्थिती थांबली असं नाही. आई गेली, वडील गेले, थोरला बंधू तो सुद्धा घर सोडून गेला. पत्नी होती, ती पत्नी सुद्धा वारली. पत्नीच्या मागे तिच्यावरती अंगावर असणारा मुलगा तो सुद्धा वारला. एका व्यक्तीच्या जीवनामध्ये जर एवढ्या घटना वारंवार घडत असल्या तर तो व्यक्ती काय करेल? एक सिद्धांत असा सांगतो, दुर्घटना ही एकटी येत नाही. माणसाच्या जीवनामध्ये ती कोणती ना कोणती मालिका, आपण म्हणतो सगळं माझ्याच मागं का लागलं, ती दुर्घटना एकटी येत नाही. तिच्या मागं कोणी ना कोणी चालूच राहतं. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परिस्थिती अशी होती, एखाद्या डोंगरावर जावं, त्या डोंगरावर जाऊन स्वतःचा देह संपवावा, ही परिस्थिती होती. तुकोबरायांच्या जीवनामध्ये तीच घटना घडली. तुकाराम महाराजांनी घराचा त्याग केला, डोंगरावर आले. तुम्ही आम्ही असतो तो उडी मारली असती, पण तुकोबरायांच्या घरामध्ये खऱ्या अर्थाने परंपरा आहे. ती परंपरा माणसाला खऱ्या अर्थाने मरू देत नाही. ज्या घरामध्ये वारकरी संप्रदायाचा विचार आहे तो व्यक्ती खऱ्या अर्थाने असं टोकाचं पाऊल कधी उचलणार नाही. कारण की देवाने देह कशाला दिलाय? देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. किती जरी माणसाच्या जीवनामध्ये संकट आली तर त्या संकटात आल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनातला हा प्रसंग माणसाने आठवला पाहिजे. एवढी संकट आली, सगळीच्या सगळी परचक्र आली, तरी सुद्धा त्या क्षणामध्ये भगवंताचं स्मरण त्यांनी सोडलं नाही. त्यामुळे त्यांचं नाव आजही अजरामर आहे. त्या काळामध्ये किती लोक मेले असतील? हजारो लोक मेले असतील. त्यांची नावं कुठं शिल्लक राहिली का? लांबचं जाऊ द्या, आत्ताच कोरोनाच्या काळामध्ये इतकी लोक मेली, काय प्रकार घडला महाराज. त्या काळातल्या लोकांचं कोणी स्मरण ठेवतं का? नाही, अजिबात ठेवत. पण 350 वर्ष तुकोबरायांना झाली, 375 वर्ष तुकोबरायांचा आता चालू आहे, तरी त्यांचं नाव आज शिल्लक आहे का? कारण की त्यांनी त्या काळामध्ये स्वतःचं जीवन संपवण्याचा विचार न करता आपण तर उद्धारायचं आहे, पण आपल्या समोर संपूर्ण समाज उद्धारला पाहिजे, हा विचार त्यांनी त्यांच्या मनामध्ये केला. विचारा वाचून नपविजे समाधान. महाराज भामचंद्र डोंगरावरती गेले. मगाशी सांगितलं, खऱ्या अर्थाने साधूने एकांतात बसलं पाहिजे. ज्यावेळेस साधूला समाजाला उपदेश करायचा आहे त्यावेळेस तो साधू अगोदर एकांतात बसून स्वतःच्या मनाशी संवाद झाला पाहिजे. आपलं जीवन कशासाठी आहे हा विचार माणसाच्या मनामध्ये असला पाहिजे. महाराजांनी डोंगरावरती जाऊन विचार केला, अरे देवाने आपल्याला अलौकिक असणारा देह दिलाय, परंतु तो फक्त आपण समाजाच्या आणि संसाराच्या कुटुंबाच्या सेवा करता आपण खर्च करतोय. करिताया संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची. या संसाराच्या तापाने खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबराय तापले आणि कुटुंबाची सेवा करता करता श्रांत झाले, थकले. डोंगरावरती आले आणि त्यांना आठवलं, अरे वंश परंपरा दास मी अंकित, तुका मोकलिता लाज कोणा. वंश परंपरेने भगवंताची सेवा आमच्या कुटुंबामध्ये, वंश परंपरेने एका पिढीने नाही, 7 पिढ्या अगोदरपासून विश्वंभर बाबांपासून ही सेवा आमच्या घरामध्ये आली. आपण जर स्वतःच्या जीवनाचं बरं वाईट जर खऱ्या अर्थानं केलं तर खऱ्या अर्थाने आपण त्या पुढच्या पिढीला कलंक खऱ्या अर्थाने ठरू. महाराज एकांतात आले. एकांतात आल्यानंतर महाराज बसले. महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, आता हे सोवळे झाले त्रिभुवन. एकांतात महाराज बसले आणि एकांतात बसल्यानंतर विचार त्यांनी केला, खऱ्या अर्थाने या स्थितीतून आपण उद्धारून कसं जायचं. कधी कधी मनुष्य जास्त वेळ विचार करतो, विचार केल्यानं माणसाला काही सुचत नाही. त्यामुळे आपल्या विचाराला खऱ्या अर्थाने कुठंतरी थांबवावं लागतं आणि विचार थांबला तरच माणसाला सद्विचार सुचत असतो. कळलं का? माणसाच्या डोक्यातले विनाकारण विचार ज्यावेळेस थांबतात त्यावेळेसच माणसाला सद्विचार. हे विचार माणसाला शांत बसू देत नाही. एक सांगू का, माझं असं ऑब्झर्वेशन आहे गुरुजी,
समाज व्यसन का करतो माहिती आहे का करतो? त्यांना आनंद वाटतो म्हणून करतो का? ते विचार थांबावेत यासाठी करतो माणूस. कळतंय का तुम्हाला? म्हणजे मी त्याचं त्यांना प्रोत्साहन देतोय असं नाही. ते विचार थांबावेत यासाठी या गोष्टी करतात. समाज दारू पितो कशासाठी? थोड्या वेळ त्यांचं ते शांत होतं, मग ते चंद्रावर जातात, मग रिलॅक्स होतात. पण तो कायमस्वरूपीचा विचार थांबतो का? एकदा की त्यांची उतरली तर पना जैसे थे. कबीरदास म्हणतात, जाम पर जाम पीने से क्या होगा, रात बीती सुबह उतर जाएगी, तो हरिनाम का प्याला पी तेरी जिंदगी सुधर जाएगी. माणसाने त्या थोड्या वेळसाठी विचार न करता, क्षणिक सुखासाठी विचार न करता माणसाने पुढचा विचार केला पाहिजे. एक भजन आहे बघा, क्षणिक सुखासाठी आपुल्या होतो कुणी नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले. सोड सोड माया सारी. महाराजांनी गाणे म्हणून आहेत कीर्तनात, पण चांगलं आहे म्हणून म्हटलं बरं का. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी माणूस काहीही करतो. जगद्गुरु तुकोबरायांनी ते कायमचे विचार थांबावेत यासाठी साधू संतांनी जे साधन सांगितलं ते साधन करायला प्रारंभ केला. महाराजांनी विना घेतला, चिपळ्या घेतल्या आणि भजन सुरू केलं. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. प्रकार असा घडला. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस नाठवे घरदार, नाठवे भूक, कोणत्याही प्रकारची महाराजांना शुद्ध राहिले नाही. दिवस 14 दिवस उलटले. 15व्या दिवशी प्रकार असा घडला. महाराज म्हणतात, 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार. निराकार परमात्मा तुकोबरायांना एक स्वर ऐकू यायला लागला, तुकाराम महाराज उठा, मी तुम्हाला भेट देण्यासाठी आलोय. जगद्गुरु तुकोबराय साधनेनंतर डोळे उघडतात. त्यांना वाटतं कुणीतरी असेल बाबा. पुन्हा महाराज डोळे बंद करतात. पुन्हा आवाज येतो, महाराज तुम्हाला दर्शन देण्यासाठी मी आलोय. पुन्हा महाराज पाहतात, दिसतच नाही काही, फक्त आवाज येतोय. महाराज पुन्हा डोळे बंद करतात. अहो तुकाराम महाराज, तुम्ही ज्याची साधना करतात तो परमात्मा पांडुरंग, मी तुमच्यासाठी आलोय. तुकाराम महाराज म्हटले, देवा खरं तर आम्ही सगुण स्वरूपाचे उपासक. खऱ्या अर्थाने तू सगुण आहे की निर्गुण आहे, दोघही एकच आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. देवा तू दोनही सारख्या स्वरूपातला आहे, पण खऱ्या अर्थाने आम्ही सगुण स्वरूपाचे उपासक असल्यामुळे आम्हाला खऱ्या अर्थाने चरण दर्शनामध्ये सुख आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. किंवा देवा तुमच्या चरण सेवेचे आम्ही लालसा खऱ्या अर्थाने असलेले माणसं आहेत. आता कुठे धावे मन तुमचे चरण देखलिया. तुमच्या चरण सेवेची आम्हाला खऱ्या अर्थाने लालसा आहे, परंतु पाया पडू गेले तो पाऊलची न दिसे. देवा पाया पडायला गेलं तर तुमचे पाऊल दिसत नाही, मग नेमकं तुम्हाला मानायचं तरी कसं? तुकाराम महाराज आणि देवात संवाद सुरू झाला. आणि भक्ताची आणि देवाची थोडी झकडपकड पण झाली पाहिजे. ज्या ठिकाणी प्रेम असतं त्या ठिकाणी झकडपकड होते. घरामध्ये पती पत्नीचं प्रेम असतं त्यामुळे थोडेफार भांडणं होत असतात. हा तिला कधी झाडू फेकून मारतो, ती कधी लाटणं फेकून मारते. प्रेमाचा संवाद असतो. शब्देविन संवादू, शब्देविन संवाद तो असतो, चालूच असतो. देवा तरी तुकोबरायांमध्ये थोडंसं सुरू झालं. तुकोबराय देवाला म्हणतात, अहो देवा की निर्गुण स्वरूपाची खऱ्या अर्थाने आम्हाला उपासना करता येत नाही देवा. त्यासाठी तुमचं ब्रह्मज्ञान आम्हाला प्राप्त आहे, पण ते नको देवा. नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. काय केलं पाहिजे? तुकोबराय म्हणतात, दावी रूप मज गोपिकार म्हणा. मग तो भगवंत तुकोबरायांच्या समोर प्रगट होतो. पण प्रगट झाल्यानंतर कृष्ण रूपात प्रगट होतो. तुकोबराय म्हणतात, देवा आम्ही ज्या स्थितीची उपासना करतो, ज्या स्वरूपाची उपासना करतो, हे रूप आम्हाला आवडत नाही. देव आता तो अनंत रूपे
अनंत वेशे देखिले म्या त्यासी. त्या देवाला क्षणात काहीही होता येतं. तो भगवंत कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य शक्ती त्या भगवंताची आहे. त्याला काहीही होता येतं. त्याला हनुमंत स्वरूपामध्ये येता येतं, रेणुका मातेच्याही स्वरूपात येतं, कोणत्याही शिवस्वरूपामध्ये त्याला प्रगट होता येतं. पण प्रत्येकाची एक आवड भिन्न भिन्न असते, बरोबर का? पदार्थ साखरेचाच आहे, ऐकताय का हो मावशी? झालं 1-2 तास. प्रकार साखरेचाच आहे, प्रकार साखरेपासूनच तयार होतोय. पण कुणाला तो जिलेबी रूपात आवडतो, कुणाला गुलाबजाम रूपात आवडतो, कुणाला पेढा रूपात आवडतो, कुणाला काजू कतली रूपात आवडतो, कुणाला अजून काय काय आता प्रकार सांगा ना काका. काय भरपूर आहेत. आता महाराजच बसले, वेगवेगळ्या पद्धतीने बर्फी रूपात कुणाला आवडतो. प्रकार कशाचा आहे होतो? साखरेचा आहे. त्यामुळे अधिष्ठान परमात्मा एकच आहे, निर्गुण स्वरूपातला, परंतु भिन्न 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 रूपाने भासतो. भासयते, अखिलम भासयते. तो भगवंत भासतो वेगवेगळ्या रूपाने, खऱ्या अर्थाने. वेदांतकार असं सांगतात, समुद्र एकच आहे ना, समुद्र, परंतु त्याच्यावरती उठणाऱ्या लाटा तरंग हे वेगवेगळे आहेत. पण मूळ अधिष्ठान कोण आहे? समुद्र आहे. समुद्रापासून वेगळी लाट आहे का? लाटेला समुद्राच्या व्यतिरिक्त स्वतंत्र अस्तित्व नाही. त्याच पद्धतीने जो ईश्वर अवतार घेतो, तो ईश्वर ब्रह्माचं अधिष्ठान सोडून काहीही त्याला अस्तित्व स्वतंत्र नाही. म्हणून तोच निर्गुण परमात्मा तुकोबरायांच्या समोर वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट होतो. पण तुकोबराय त्याला म्हणतात, देवा हे नावडे ते आम्हाला आवडत नाही. आमच्या वाडवडिलांपासून तुका म्हणे जाते सनकादिक रात, तुका म्हणे जाते सनकादिक रात, तुका म्हणे जाते सनकादिक रात, तुका म्हणे जाते सनकादिक रात. ते आमुचे कुलदैवत पांडुरंग, ते आमुचे कुलदैवत पांडुरंग, ते समचरण साजिरे देवरे, ते समचरण साजिरे देवरे. आमुचे कुलदैवत पांडुरंग, आमुचे कुलदैवत पांडुरंग, चरण साजिरे देवरे, ते समचरण साजिरे देवरे, विटेवरे विटेवरे. महाराज म्हणतात, देवा तो वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट झाला, पण आम्हाला ते रूप नावडे, ते आम्हाला आवडत नाही. मग तुकोबरायांच्या समोर देव विठ्ठल स्वरूपामध्ये प्रकट होतो. बालवेश घेऊन श्रीहरी भेटला, विधीचा जनिता तुची आठवा दिधला, येणे ब्रह्मानंदे प्रेमारुडविला, न तुके म्हणून तुका नामे गौरविला. त्या स्वरूपामध्ये विठ्ठल स्वरूपामध्ये भगवंत प्रगट होतो. आणि त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा हे रूप तुम्ही आतापर्यंत आम्हाला का दाखवलं नाही? जोपर्यंत हे रूप भगवंता तुम्ही आम्हाला दाखवत नव्हता, तोपर्यंत आमची नेत्र खऱ्या अर्थाने सुखावत नव्हते. हे रूप पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने देवा आमचे लोचन सुखावले. अभंगाच्या पहिल्या चरणात आवडे हे रूप गोजिरे सगुण, 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 आवडे रूप गोजिरे सगुण, आवडे हे रूप गोजिरे सगुण, आवडे रूप गोजिरे सगुण, आवडे हे रूप गोजिरे सगुण, आवडे हे रूप गोजिरे सगुण, आवडे हे रूप गोजिरे सगुण,
आवडे हे रूप गोजे रे सगुण आवडे रूप गोजिरे सगुण आवडे रूप गोजिरे सगुण आवडे रूप गोजिरे सगुण आवडे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले 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 आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा है आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा है आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा आता दृष्टी पुढे ऐसा चितुराए 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 ऐसा चितुराए तुकाराम महाराज देवाला म्हणतात टाळ्या वाजवायच्या तर नीट वाजवा ना जरा. आपण सदन भागातले माणसं आहोत, बरोबर ना? दुष्काळ नाही आपल्याकडे, किती जरी पाऊस झाला नाही तरी त्याच्यामुळे आपण बागायतदार माणसं, त्यामुळे बागायतदारासारख्या इथं जर समजा एखादी बाई नाचत असती तर टाळ्या फेटे शिट्ट्या, टाळी वाजवायची तर चांगली वाजवली पाहिजे माणसं, नाही तर नाही वाजवायची. काय सांगत होतो मी? तुकाराम महाराजांचं सांगत होतो. महाराज त्या देवाशी संवाद करतात. देवा, तुम्ही आमच्या समोर विभिन्न अवतारामध्ये प्रकट झाला, पण देवा ते स्वरूप पाहण्याची आमची सवय नाही. जे माणसाला आवडतं तेच नेहमी सारखं सारखं करावं वाटतं किंवा पाहावं वाटतं. माऊली म्हणतात ना, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग, तो मज व्हावा, तो मज व्हावा, मनी वेधुवतयाचा पंढरीरायाचा, मन वेधुवतयाचा पंढरीरायाचा. देवा, आमच्या सर्व कुटुंबाने तुमची त्या रूपामध्ये सेवा केली म्हणून ते रूप आवडे. कोणतं? जे विटेवर आहे ते रूप आवडे म्हणून तुकोबाराय त्या रूपाची अपेक्षा स्वतःच्या समोर करतात. म्हणून महाराज म्हणतात, आवडे हे रूप. तुम्ही ते रूप धारण केलं ना देवा, म्हणून तुमचं हे रूप आम्हाला आवडतं. कसं आहे तुमचं रूप? महाराज म्हणतात, गोजिरे सगुण. तर मला एक सांगा, पंढरपूरला गेलेत का तुम्ही? तुम्ही काय पाकिस्तानातून आले काय? मला काय कळलं ना. गेलेत ना पंढरपूरला सगळे? नसन गेले तर माझ्याकडून पैसे घ्या, जाऊन यावं. पंढरपूरला तुम्ही गेला, पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं, महाद्वार चौकातून आपण वर आलो, चोखोबारायचं दर्शन घेतलं, नामदेवरायाचं दर्शन घेतलं, पुढे सभा मंडपात आलो, सोळखांबी मंडपातून आतमध्ये घुसलो. आणि घुसल्यानंतर ज्या देवाचं एवढे साधू संत कौतुक करतात, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, माऊली म्हणतात मनी वेधुवतयाचा, आणि असा परमात्मा आमचं ऐकून तुम्ही पाहायला गेलात. आणि त्यातला एखादा माणूस गेला आणि म्हटला, हा एक
काळ रूप पाहायला आलो का? देवाचं स्वरूप कसं आहे हो? काळा आहे ना तो, हा? बरोबर ना? सावळा नाही, काळाच आहे तो. कृष्ण या शब्दाचा अर्थ होतो काळा. काय होतो? काळा. तो काळा आहे, परंतु कळी काळाला नागवेल असा काळा आहे. माऊली म्हणतात ठाईचाची काळा अनादी बहु काळा मनोनी कोपी चाळा लावी येला. आता मला एक सांगा, काळ रूप कधी गोजिरा असतं का? सांगा. जर समजा उद्या तुमच्या मुलीचं लग्न आहे, गृहीत धरा, त्या मुलीला पाहायला जर तुम्ही मुलगा पाहायला जर गेले, तो जर काळा असला तर तुम्ही त्याच्यासोबत त्या तुमच्या मुलीचं लग्न करून देताल का? करताल का? नाही करणार. मग आता म्हणा ना गोजीर आहे काळ. प्रश्न बरोबर आहे का? चुकत असलं तर मला सांगा. तो परमात्मा काळा आहे, परंतु काळा असून सुद्धा त्या भगवंताचं स्वरूप अनादी काळ असल्यामुळे, तो कळी काळाच्या माथ्यावर सुद्धा पाय देणारा असल्यामुळे भगवंत काळा असून सुद्धा लावण्य मनोहर आहे. संतांनी त्याच्यामुळे त्याचं वर्णन केलंय. सावळे रूपडे चोरटे चित्ताचे. खऱ्या अर्थाने त्या भगवंताचं रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. किती सुंदर आहे. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. काली कुंडले मकजाका, काली कुंडले मकजाका सुकुमार. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, सुकुमार, सुकुमार. रूप सावळे सुकुमार, कानी कुंडल मकराकार किंवा तुकोबराय सुद्धा म्हणतात ना. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. पंढरपुरीचा निळा, पंढरपुरीचा निळा, लावण्याचा पुतळा, लावण्याचा पुतळा, विठो देखीला डोळा, विठो. पंढरपुरीचा निळा, पंढरपुरीचा, पंढरपुरीचा निळा. तो भगवंत कसा आहे? पंढरपुरीचा निळा, लावण्याचा पुतळा, विठा देखेला डोळा, बाये वेधले वो मन तयाचे गुणी, अनुक्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. त्या भगवंताला पाहिल्यानंतर मनी वेधू तयाचा पंढरी रायाचा, किंवा पाहिली या वेध लावी, बैसे जीवे जडोनी, पाहिली या वेद लावी. पाहिल्यानंतर तो वेद लावतो, म्हणून त्याचं स्वरूप कसं आहे? गोजिर आहे, गोजिर आहे, सगुण आहे. महाराज नेमकं ते पाहिल्यानं काय होतं? पाहता लोचन सुखावले. हा अनुभव फक्त एकट्या तुकोबरायांचा आहे का? असं नाही. आपल्या बुद्धीला सुद्धा ज्ञानोबराय म्हणता, हे साजनी लोचनी रूप पाहता सुख झाले. अभंग ऐकला कधी तुम्ही? हा रोज ऐकतो ना. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. हे साजनी लोचनी रूप पाहता सुख झाले. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. त्या भगवंताला पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने सुख होतं.
मी त्याच्या पुढे थोडं जाऊन सांगत असतो, तुम्हाला आम्हाला सुख होईल याच्यात नवल काय, साधू संताला सुख होईल याच्यात नवल काय, देवाला सुख होईल नवल काय, ब्रह्मादिक देवांना सुख होईल नवल काय, त्याची मंडळी लक्ष्मी तिला सुख होईल याच्यात नवल काय. ज्याची अपेक्षा आपण सर्वजण अहोरात्र करतो त्या सुखाला सुद्धा त्याला पाहिल्याने सुख वाटते. पाहता श्रीमुख सुखावले सुख, पाहता श्रीमुख सुखावले सुख, मुख सुखावले सुख, पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक नवले माझा, नवले माझा, डोळ्याची भूक नवले माझा, नवले डोळ्याची भूक नवले नवले माझा, डोळ्याची भूक नवले. हे काही आमच्या मनातलं सांगत नाही किंवा आम्ही आमच्या पदरचं सांगत नाही किंवा माझं नेहमीचा वाक्य असतं, आम्ही काय आमच्या खिशातलं सांगत नाही. आणि खिशातून सांगायला खिसा पण असला पाहिजे, बरोबर ना. माझ्याकडे पाहिलं का खिसा आहे का, नाही सांगत मी खिसा. महाराज म्हणतात पाहता श्रीमुख सुखावले सुख, त्या सुखाला सुद्धा त्या भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर सुख वाटतं. म्हणून तुकोबराय म्हणतात पाहता लोचन सुखावले देवा, तुमचं स्वरूप पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने सुख वाटतं. मग तुकोबराय इच्छा काय आहे, त्यावेळेस तुकोबराय इच्छा वर्णन करतात. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा देवा. आता जसा आमच्या समोर येऊन प्रगट झाला ना, आता जसा प्रगट झालाय ना, तसा सदैव आमच्या सोबत भगवंता राहा. कारण की दुर्लभ असणारा भगवान परमात्मा हा सोपा झाला, पण खऱ्या अर्थाने तो तसाच राहिला सुद्धा पाहिजे. कधी कधी आपल्या जीवनामध्ये काही काही गोष्टी प्राप्त होतात, पण त्या सदैव राहतीलच असं नाही. म्हणजे त्याला पारिभाषिक शब्दामध्ये जर सांगायचं ठरलं की आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं योग होतो, पण त्या योगाचा क्षेम होत नाही. भगवान जगद्गुरु आद्य शंकराचार्य म्हणतात, योग या शब्दाची व्याख्या करत असताना अप्राप्तस्य प्राप्ती योग, अप्राप्त वस्तूची प्राप्ती होणं खऱ्या अर्थानं तिला योग म्हणतात. प्राप्तस्य परिपालनम क्षेम, जी प्राप्त गोष्ट झालेली आहे ती सदैव निरंतर आपल्या सोबत राहणं याला क्षेम म्हणतात. म्हणून योग आणि क्षेम जर सामान्य भाषेमध्ये जर खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायचं जर ठरलं, एखाद्या माणसाला आयुष्यातून कधीतरी त्यानं एक लॉटरीचं तिकीट काढलं, एक लॉटरीचं तिकीट लागलं आणि त्याच्या जीवनामध्ये त्याला 10 कोटीची लॉटरी लागली. किती कोटी कमी झाले का, जरा थोडे वाढून सांग. त्या माणसाच्या जीवनामध्ये योग प्राप्त झाला, 10 लाखाची 10 कोटीची लॉटरी त्याला लागली ही बातमी त्याच्या कानावर आदळली आणि तेवढ्यात त्या आनंदाने त्याला हार्ट अटॅक आला आणि तो माणूस जागेवर मेला. त्याच्या जीवनामध्ये किती मोठा योग प्राप्त झाला हो, 10 कोटी रुपयाची लॉटरी लागली. अप्राप्त से प्राप्ती, त्याच्याजवळ धन नाही पण ते प्राप्त झालं, पण त्या गोष्टीचा योग प्राप्त झाला, पण ती कायमस्वरूपी राहावी यासाठी स्वतःचा देह शिल्लक राहिला नाही. म्हणजे त्या गोष्टीचा क्षेम झाला नाही, किंबहुना पंगत प्राप्त झाली, जीवनात योग प्राप्त झाला पण ते जेवण पचलंच नाही. म्हणजे माणसाच्या जीवनात क्षेम होत नाही. तुकोबराय त्या देवाला प्रार्थना करतात, देवा तू प्राप्त झालाय ना, पण आता दृष्टी पुढे ऐसा चेतुर आहे देवा, कायम आमच्या समोर तुम्ही राहा. कोणत्या स्वरूपात, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. दुसरा एक पाठ आहे, जो मी तुझं पाहे वेळोवेळा. देवा आम्ही वेळोवेळा तुम्हाला पाहिल्यानंतर या स्वरूपामध्ये खऱ्या अर्थाने राहा. देव तुकोबरायांना बोलायला, का महाराज का बरं असं, का आम्ही तुमच्या समोर राहू. तुकोबराय त्या देवाला म्हणतात, देवा हे आमचं मन संसाराच्या वाऱ्या करून 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 खऱ्या अर्थाने दमलंय देवा, पण
पण एकदा त्या मनाने तुमच्याकडे पाहिलं, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया, भाग गेला शिन आता कोठे धावे मन. वारकरी चाले, गोड चाले. तुकोबर आहे ते देवाला म्हणतात, देवा हे मन श्रांत झालंय, परंतु त्यानं एकदा तुम्हाला पाहिलं. आणि एक सांगू का, एकदा की भगवान परमात्म्याला जर आपण पाहिलं, आपण खऱ्या अर्थाने त्याला नीट डोळे उघडून पाहत नाही, हा आपला दोष आहे. दोष आहे आपला. आपण मंदिरात जातो, डोळे उघडे ठेवून दर्शन घेतो का डोळे झाकून घेतो? काय मत आहे तुमचं? हे तरी चांगले, निदान देवासमोर डोळे झाकणं तरी. सध्याचा जमाना असा आहे महाराज, मंदिरात गेलं की ते सेल्फी काढत बसतात देवासमोर. जेव्हा तिथला सिक्युरिटी गार्ड धक्का मारतो त्यावेळेस त्याला आठवतं दर्शन घ्यायचं राहिलं. देवासमोर माणूस जातो, त्याला डोळे भरून खऱ्या अर्थाने पाहिलं पाहिजे. तुकोबर आहे म्हणतात, रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन. तेव्हा खऱ्या अर्थाने स्थिती होती. देह भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. आपण एवढं दर्शनाला जातो. दर्शन या शब्दाचा अर्थ दृश्य पश्य धातू आहे. पश्य धातूपासून दृश्य धातू तयार होतो, दृश्य धातूपासून दर्शन हा शब्द तयार होतो. पश्य म्हणजे पाहणे, डोळे झाकणे नाही. ऐकलं का? दर्शन याचा अर्थ काय होतो? पाहणे, डोळे उघडे ठेवून. त्या मनाला खऱ्या अर्थाने सवय नव्हती, पण तुम्हाला एकदा पाहिलं त्यामुळे ते मन लांचावलं गेलं. लांचावले मन लागलीसे गोडी. आणि एखाद्या गोष्टीची गोडी लागली मग ती गोडी लागल्यानंतर माणसाला किती जरी प्रलोभन आली त्याच्या पुढे, तो माणूस त्यातून ती गोष्ट केल्याशिवाय राहत नाही. परमार्थातलं सांगू की व्यवहारातलं सांगू? कसं सांगू? कुठलं सांगू? परमार्थातलं सांगू. परमार्थाची जर एकदा की माणसाला गोडी लागली, किती माणूस आजारी असू द्या, किती आजारी असू द्या, पण त्या माणसाचं मन असं उचलटाक त्याला होते, कधी जाऊ कधी जाऊ कधी जाऊ. आता काल आमच्या राजू भाऊंना फोन केला, ते म्हणे महाराज आजारी आहे पण तुमच्या कीर्तनाला नक्की येणार. त्याला काय म्हणतात? गोडी. त्या माणसाला जर तुम्ही एखाद्या पार मोठ्या गाडीतून उतरलेल्या माणसाला त्याला तंबाखू मागायला लावतो, ते मागणार. माऊली म्हणतात, आवडी आणि लाजवी व्यसन आणि शिनवी. एखाद्या गोष्टीची गोडी असली त्या माणसाला, अहो समजा एखादा माणूस जेवून आलाय, पूर्ण जेवून आला, त्याला जर चहा प्यायची जर आवड असेल, किती पोटभर जीव द्या त्याला, तो म्हणतो महाराज पाणी पिण्याची सुद्धा ताकद नाही. पण जर त्याच्या जर समोर चहा आणला, तो म्हणतो पाऊ गोडभर. मी नेहमी सांगत असतो, माणसाच्या समोर चहा आला की माणसाने नाही म्हणू नये. आता मी पित नाही, हा भाग वेगळा, पण वारकऱ्याने चहाच्या घोटाला, ऐकताय का? हा ऐकताय ना? सांगू का मग? वारकऱ्याने चहाच्या घोटाला, सुवासनीने कुंकवाच्या बोटाला, मी माझं थोडं पुढचं जोडलंय त्याला, महाराजांनी नारळाखालच्या नोटाला कधीच नाही म्हणू नये. जे येईन ते पदरात पाडून घेतलं पाहिजे. महाराज गरिबी हटाव योजना. महाराज म्हणतात, देवा मन लांचावलं गेलंय, त्याला तुझी गोडी लागली खऱ्या अर्थाने. आणि गोडी लागली, आता ती जीवे न सोडी ऐसे झाले. ते आता देवा आमच्याकडनं न सुटण्यासारखे आहे. तुकाराम महाराज, ठीक आहे, तुम्हाला गोडी लागली आहे, तुमचं मन आता परत न फिरणार आहे. आपण एवढे तुम्ही हट्ट माझ्याकडे करतायत, कोणत्या नात्याने करताय? तुकाराम महाराज त्या देवाला म्हणतात, देवा बाळ हट्ट शेजारच्याकडे करत नाही. शेजारच्याकडे हट्ट केल्याने शेजारचा हट्ट पूर्ण करतो का? तुम्ही लहान असताना हट्ट कोणाकडे करायचे? शेजारच्याकडे. शेजारचा लात मारून घरातून काढून दिल बाहेर. हट्ट कुणाकडे करावा लागतो? कुणाकडे? आई बापाकडेच. म्हणून तो कोपर आहे ते देवाला म्हणतात, देवा आम्ही हट्ट करतोय देवा, तुम्ही आमचे मायबाप आहात म्हणून हट्ट करतोय. आणि एवढा हट्ट खऱ्या अर्थाने पूर्ण करा. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात हे तुका म्हणे मागावी लढीवाणी, तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाणी, तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाणी.
म्हणे आम्ही मागावी लढिवाळी तुका म्हणे आम्ही मागावी लढिवाळी तुका म्हणे आम्ही मागावी लढिवाळी तुका म्हणे आम्ही मागावी लढिवाळी पुरवावी आळी माय बाप पुरवावी आळी माय बाप पुरवावी आळी माय बाप आता दृष्टी पुढे ऐसा तुरा है 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 आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा गे आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा गे आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा गे आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा जो मी तुझा पाहे पांडुरंगा रे जो मी तुझा पाहे पांडुरंगा जो मी तुझा पाहे जो मी तुझे पाए 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 पांडुरंगा जो मी तुझ पागे पांडुरंगा जो मी तुझ पाहे पांडुरंगा जो मी तुझा 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 पाए पांडुरंगा जो मी तुझे पाए पांडुरंगा आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा है आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा है आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा ऐसा चितुरा है तुकोबर आहे त्या देवाला म्हणतात तुका म्हणे आम्ही मागावी लढिवाळपणाने देवा आम्ही तुम्हाला मागतो एवढी आळी म्हणजे इच्छा आमची पूर्ण कर आळी कर त्यांचे करीशी समाधान
अभयाचे दान देऊन या देवा आमची खऱ्या अर्थाने तुम्ही इच्छा पूर्ण करा. कारण की महिपती महाराज म्हणतात, महिपती म्हणे इच्छेचा तू दाता. खऱ्या अर्थाने भगवंत इच्छा पूर्ण करणार आहे आणि म्हणून इच्छा खऱ्या अर्थाने आपण आपल्या आईबापाकडे केली पाहिजे. देवा विठ्ठल बाप माय चुलता, आम्ही पहिल्यापासून म्हणतो विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. देवा तुमच्या व्यतिरिक्त आम्हाला या जगतामध्ये कोणी राहिलं नाही. का तुकाराम महाराज? तुकाराम महाराज म्हणतात, बाप मेला न कळता, वडील गेले, आई गेली, माता मेली मज देखता, पोरं मेली बरे झाली, देवे माया सोडविली, बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली, माता मेली मज देखता, तुका म्हणे हरली चिंता. देवा आता सगळंच्या सगळं नातं तुमच्या जवळ आहे आणि तुम्ही जर तुमच्या दारात आल्यानंतर खऱ्या अर्थाने जर आमची इच्छा पूर्ण करत नसाल आम्ही कुणाकडे पाहावं देवा. म्हणून तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळपणाने देवा तुमच्याकडे मागतोय. पुरवावी आळी माय बापा, काय इच्छा आहे महाराज? आता दृष्टी पुढे ऐसा चेतुर आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तसा मी नियमाचा फार पक्का आहे, पण आज कसं काय झालं माहित नाही मला. कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे असले असंच होतं. महाराज म्हणतात, देवा एवढी इच्छा पूर्ण करा. यथामती यथा अवकाश. तुकोबरायांच्या अभंगाचा भाव आपण पाहिलेला आहे. मानोरी गावामध्ये आपण सर्वजण भक्त मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही भगवंताची वाङ्मयीन सेवा भगवंताच्या चरणी आपण समर्पित करूयात. सर्वांना एक आग्रहाचं निमंत्रण आहे. आपला सप्ताह आता कालपासून सुरू झालेला आहे, परंतु द्वादशीला आपला काल आहे. निदान नाही या पिरियडमध्ये येता आलं निदान काल्याच्या कीर्तनाला तरी आपण श्री क्षेत्र ताहराबाद या ठिकाणी या. ज्या पद्धतीने आपण नाथ महाराजांचा समाधी सोहळा करण्यासाठी पैठणला जातो, ज्या पद्धतीने आपण ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याला आळंदीला जातो, त्याच पद्धतीने महिपती महाराजांच्या समाधी सोहळ्याला श्री क्षेत्र ताहराबाद या ठिकाणी आपण निश्चित या. श्रावण वद्य द्वादशी महाराजांच्या जयंतीचाही काळ तोच आहे आणि श्रावण वद्य द्वादशी हा महाराजांच्या पुण्यतिथीचा उत्सव त्या दिवशी असतो. म्हणून आपला काला झाला की संध्याकाळी दुसऱ्या दिवशी 2 दिवस या. निश्चित आपली खऱ्या अर्थाने महिपती महाराजांच्या वरती श्रद्धा दृढ असावी एवढी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा सर्व आमचे पारे गुरुजी असतील, किशोर गुरुजी असतील, आमचे शुभम महाराज आहेत, दीपक राव आहेत, सुंदर साऊंड सिस्टीम या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा सर्व आयोजक नियोजक, संत पूजन करणारे आमचे चोळभरे पाटील, ज्यांची पंगत आहे असे असणारे श्री हरिभाऊ गुंडाजी खामकर, माजी मान्य गट विकास अधिकारी, श्री लक्ष्मण रामचंद्र खामकर असिस्टंट इंजिनियर महावितरण, यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. आणि अशी सेवा आपल्या हातून खऱ्या अर्थाने घडत राहावी हेच भगवान हनुमंतरायांच्या चरणी, भगवती रेणुका मातेच्या चरणी प्रार्थना करतो. बोलता बोलता काही चुकीचे शब्द गेले असतील ते बुद्धीचे दोष समजा, योग्य असतील ते गुरुवर्यांचं आहे. निश्चित आपल्या चित्तामध्ये धारण करा. एकदा हात वर करा सगळ्यांनी. महिपती राया माझ्या सद्गुरु राया, बोला सगळे बोला. महिपती राया सद्गुरु राया, महिपती राया माझ्या सद्गुरु राया, महिपती राया माझा सद्गुरु राया, महिपती राया माझा सद्गुरु राया, हे महिपती राया माझा सद्गुरु राया. तुकाराम 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 जय तुकाराम तुकाराम तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम हे तुकाराम 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 हे तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल चित्ते धरिली वासना सिद्धी नाविना नाथ अपराधी गेला पण सिद्धी न्यावा मज सांभाळा देवा मी तो अनाथ अनाथ तुम्ही नाशे नाथ महीपती घडवाना त्याची मी तो अपंग अनाथ तुम्ही दीनानाथे नाथ ज्ञानदेव